विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर आणि सेकंड इयर 2024 पॅटर्नमध्ये M1, M2, M3चा पेपर पॅटर्न चेंज झालाय का, या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. सो मित्रांनो बघा, 2024 पॅटर्न हा फक्त फर्स्ट इयर आणि सेकंड इयरला आहे. सो आणि स्पेसिफिकली बोललं जातं मॅथ्सचा पेपर पॅटर्न चेंज होणार आहे, यावेळी मॅथ्सचा चेंज होणार आहे. तसं काही झालंय का, आज मी ते सांगतो. बघा, फर्स्ट इयरला M1 आणि M2 आहे. सो M1 M2ला आत्तापर्यंत पॅटर्न कसा होता, ओके, आणि M3ला M1 M2 आणि सेकंड इयरला M3 यांना आत्तापर्यंत पॅटर्न कसा होता की समजा क्वेश्चन नंबर एका क्वेश्चन समजा क्वेश्चन नंबर 1 आहे, 1 किंवा क्वेश्चन नंबर 2 आहे. समजा 1 तर MCQ असतो, बरोबर. क्वेश्चन नंबर 2 आहे, 2 मध्ये काय असेल, 3 क्वेश्चन असतात, त्याच्यात ABC त्याला, और क्वेश्चन नंबर 3 त्याच्यात 3 ABC. सो 3 बीट असतात. एकतर क्वेश्चन नंबर 2 घेतला तो पूर्ण करा, त्याच्यात तुम्हाला ऑप्शन नाही राहत, किंवा क्वेश्चन नंबर 2 घेतला तो पूर्ण करा, त्याच्यात तुम्हाला ऑप्शन राहत नाही, बरोबर. हा पॅटर्न M1 M2 M3ला आतापर्यंत होता. सो ह्या एक्झामपासनं M1 आणि M2चा पेपर पॅटर्न ॲज इट इजच असणार आहे. M1 M2 मध्ये कुठलाही चेंज नाहीये. क्वेश्चनला क्वेश्चन और प्रत्येक क्वेश्चनमध्ये 3 बीट आणि प्रत्येक बीट कंपल्सरी, हाच पॅटर्न असणार आहे. फक्त इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स 3 म्हणजे M3ला पेपर पॅटर्न या आत्ता डिसेंबर 2025 पासून चेंज झालेला आहे. लक्षात ठेवा, M3ला डिसेंबर 2025 पॅटर्न पासून एंड सेम पासून पेपर पॅटर्न M3चा चेंज झालेला आहे. मग आता पेपर पॅटर्न काय असणार आहे, समजा क्वेश्चन नंबर 1 MCQ गेला, क्वेश्चन नंबर 2 समजा गेला तुमचा पूर्ण थेअरी आला, बरोबर. क्वेश्चन नंबर 2 समजा पूर्ण आला तुम्हाला, त्या क्वेश्चन नंबर 2 हा वर युनिट 1 वर आहे आणि त्याच्यामध्ये 5 बीट असतील, ABCDE. या 5 बीट पैकी तुम्हाला कुठलेही 3 बीट अटेम्प्ट करायचे, एनी 3, म्हणजे 5 बीट असतील, 5 पैकी 3 बीट अटेम्प्ट करायचे. सिमिलरली समजा क्वेश्चन नंबर 3 आहे, तो युनिट 2 वर असेल, सो त्याच्यामध्ये 5 बीट आहे, 5 पैकी 3 अटेम्प्ट करायची. या प्रकारे आहे. म्हणजे आता ऑप्शन असणार आहे M3 मध्ये, लक्षात घ्या. M1 M2 ॲज इट इज आहे, M3 मध्ये ऑप्शन असणार आहे. या प्रकारचा पेपर पॅटर्न M3चा आता चेंज झालेला आहे. सो मित्रांनो, अजून काही डाऊट असल्या कमेंटमध्ये लिहा. आणि जर तुम्ही मॅथ्सचा अभ्यास करताय, मॅथ्सचा पेपर पण लिहून येत आहे, असं कधी होतंय का, पण पेपर लिहिल्यानंतर लिहिला 45चा पडताय फक्त 18 मार्क, जेवढं लिहिताय तेवढा मार्क पडत नाहीये, किंवा कमी मार्क पडतात, असं जर काही होत असेल तर तुम्ही जे लिहिलं आहे प्रॉपर आन्सर ते प्रॉपर युनिव्हर्सिटीला पाहिजे त्या भाषेत नाहीये, त्या प्रॉपर स्टेप्स नाही. आणि हे प्रॉपर स्टेप्स तुम्हाला हव्या असतील तर नक्की तुम्ही पर्पल ॲप डाउनलोड करा, ज्यामध्ये M1 M2 M3चे IMP क्वेश्चन आम्ही फ्री केले आहेत, पूर्णपणे फ्री दिले. शिवाय त्याच्यात व्हिडिओ लेक्चर आहे, व्हिडिओ लेक्चर नोट्स आहे, सॉल्व पेपर आहे, त्याच्यामध्ये आम्ही ॲट युनिव्हर्सिटी स्टँडर्डनुसार कसे पेपर सोडवायचे, कसं सोल्युशन पाहिजे, असे रेकॉर्डेड डिटेल कोर्सेस आहे. त्या आम्ही दिलेल्या स्टेप्सनुसार अभ्यास करा. शुअर शॉर्ट तुम्ही तुमच्या मॅथ्सला जेवढ्या मार्क्स पेपर दिला तेवढा तुम्ही स्कोर करा. थँक्यू.